हल्ली या विकृतीच्या जगात माणूस त्याच्या विकृतीची कोणती पातळी गाठेल हे सांगणं कठीण होऊन बसले। भर रस्त्यात एखाद्याचा खून करणं, बघ्यांची गर्दी असताना अशी हिम्मत करणं, कायद्याची वचक नसणं, अशा घटना महाराष्ट्रात हल्ली सर्रासपणे घडताना पाहायला मिळतात। अगदी अशीच मनाला विचलित करणारी, डोकं सुन्न करणारी एक घटना आणि एक सीसीटीव्ही फुटेज महाराष्ट्रभर सोशल मीडियावर व्हायरल होते। मुंबईतील एका तरुणानं स्वतःच्याच प्रियसीचा डोक्यात पाणा घालून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 16 वार करून खून केलाय। एवढंच नाही तर नंतर त्या मृत तरुणीशी तो बोलत देखील होता। इतका विकृतीपणाचा कळस गाठणारी घटना मुंबईतील वसईतील चिंचपाडा येथे घडली। नेमकं काय घडलं, त्यानं असं करण्याचं कारण काय, हे सगळं घडत असताना बघ्यांची गर्दी काय करत होती, या सगळ्याबद्दलच सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी संजना, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये आपलं स्वागत। नेमकं काय घडलं हे सविस्तर सांगायचं झालं तर मिळालेल्या CCTVनुसार, बातम्यांनुसार मुंबईतील वसईतील चिंचपाडा येथे ही घटना घडली। मंगळवारी सकाळी 8:15 ते 8:30च्या दरम्यान ही घटना घडल्याचं सांगण्यात येते। मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणी रस्त्यावरून जात असताना 29 वर्षीय आरोपी रोहित यादव मागून आला आणि अचानक त्या तरुणानं त्या तरुणीच्या डोक्यात लोखंडी पाण्याने मारायला सुरुवात केली। तो जड आणि मोठा पाना त्यानं तिच्या डोक्यावर आणि शरीरावर मारला। येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी तिथं होती। ती गर्दी थांबून तो आरोपी कसा वार करतोय हे पाहत होती। अशात एक व्यक्ती देखील त्या आरोपीला थांबवण्यासाठी आली, पण आरोपीनं त्याला जुमानलं नाही। आरोपीनं त्या व्यक्तीला दम भरला आणि त्या व्यक्तीनं तेथून काढता पाय घेतला। 16 वार त्यानं त्या मृत तरुणीवर केले। ती तरुणी मृत पावली। सगळ्यात मोठी विकृती तर तेव्हा झाली जेव्हा ती मुलगी मृत पावली, त्यानंतरही तो विकृत आरोपी मेरे साथ ऐसा क्यों किया असा प्रश्न वारंवार तिला तिच्या मृतदेहाला विचारत होता आणि पुन्हा एकदा रागाने तिच्यावर पाण्याने वार करत होता। त्याने हे का केलं याचं कारण शोधायला गेल्यास आरोपी आणि मृत मुलीचे 2 वर्षापासून प्रेम संबंध होते। गेल्या 2 महिन्यापूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं आणि यामुळेच आरोपीच्या डोक्यात प्रचंड राग होता। याशिवाय आपल्या प्रियसीचे कोणाशी तरी संबंध असल्याने तिनं आपल्याशी ब्रेकअप केलं असा संशय आरोपीला आला आणि या संशयावरूनच कधी काळी ज्या मुलीवर त्यानं प्रेम केलं होतं त्याच मुलीची निर्दयीपणे हत्या करून त्या आरोपीनं त्यांच्या प्रेमाचा शेवट केला। ही घटना घडली। आता आरोपीला अटक करण्यात आली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, त्याला शिक्षा होईल। या सगळ्या झाल्या पुढच्या गोष्टी, पण ही घटना जेव्हा घडत होती तेव्हा रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी फक्त गर्दी होती। त्या गर्दीतून येऊन त्या आरोपीला थांबवण्याची हिम्मत कोणी का केली नसेल? फक्त बघ्यांची भूमिका का घेतली गेली? त्याला अडवायचं सोडून फक्त मोबाईलमध्ये ही घटना शूट करण्यात लोकांनी वेळ का वाया घालवला? गर्दीतून 4-5 लोक आले असते आणि त्या आरोपीला थांबवलं असतं तर आजचं चित्र काहीतरी वेगळं असतं, नक्कीच वेगळं असतं। गुन्हा घडताना पाहून बघ्याची भूमिका घेणं हे जास्त चुकीचं नव्हतं का? जर गुन्हा करणाऱ्यांपेक्षा गुन्हा सहन करणारा अपराधी असं म्हणलं जातं, मग तो गुन्हा घडताना डोळे, कान आणि तोंडावर हात ठेवून पाहणाऱ्यांचं काय, हा प्रश्न उपस्थित होतो। दरम्यान या सगळ्या घटनेवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि TODच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।